आपण पाहून राहिलो होतो DNA फिंगर प्रिंटिंगमधल्या स्टेप्स. तर याच्यामधल्या 5 स्टेप्स आपण शिकलेलो आहोत. पहिली स्टेप पाहिली आपण, आयसोलेशन ऑफ द DNA फ्रॉम द होस्ट और फ्रॉम द टिश्यूज ऑफ द बॉडी और होस्ट. जसं ब्लड आहे, हेअर रूट आहे, स्किन आहे. नंतर रेस्ट्रिक्शन डायजेशन. नंतर पाहिला आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस. त्यानंतरची स्टेप बघितली होती साऊदर्न ब्लॉटिंग. त्यानंतरची स्टेप पाहिली होती सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब. आता त्यानंतरची स्टेप आहे त्याला म्हटलं तर हायब्रिडायझेशन. आता सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब जो आहे तो बँडेड क्रेट मिनी सॅटेलाईटपासून केला जातो फ्रॉम द वाय क्रोमोझोम ऑफ द फिमेल बँडेड क्रेट स्नेक. ही आपली इंडियन टेक्नॉलॉजी आहे किंवा ही जी इंडियन टेक्निक आहे दॅट इज इज डेव्हलप बाय द डॉक्टर लालजी सिंग इंडियामध्ये. ही जी टेक्निक आहे ती लालजी सिंगने यूज केलेली आहे आपल्या भारतामध्ये, म्हणून त्याला BKM DNA असं म्हणतात. बँडेड क्रेट मिनी सॅटेलाईट DNA आणि युनिक सेगमेंट ऑप्टेन फ्रॉम धिस क्रोमोझोम वाय क्रोमोझोम ऑफ द फिमेल बँडेड क्रेट स्नेक. हायब्रिडायझेशनची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये प्रोब DNA जो आहे, आता प्रोब DNA म्हणजे कोणता, BKM इंडियन टेक्नॉलॉजीमध्ये जर घेतला तर बँडेड क्रेट मिनी सॅटेलाईट इज ॲडेड टू द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर कंटेनिंग होस्ट DNA. जो पहिले जो आपण DNAचं जे आयसोलेशन केलेलं आहे फ्रॉम द स्किन और फ्रॉम द ब्लड सॅम्पल किंवा फ्रॉम द टिश्यू, तो झाला तुमचा होस्ट DNA. आणि आता हायब्रिडायझेशनसाठी जो आपण वापरणार आहोत त्याला म्हटलं तर प्रोब DNA. प्रोब DNA हा आपल्या बॉडीमधला नसतो, हा दुसरा ऑर्गॅनिझमचा असतो आणि हा ॲड केला जातो टू द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर कंटेनिंग होस्ट DNA. आता सिंगल स्ट्रँडेड DNA प्रोब जो आहे तो आणि आपला जो DNA आहे जो अल्कली मीडियममध्ये सिंगल स्ट्रँडेड केलेला आहे तो, याचं पेअरिंग होते. म्हणून सिंगल स्ट्रँडेड DNA प्रोब पेअर्स विथ द कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स ऑफ द होस्ट DNA स्ट्रँड. जसं आता मी म्हटलं की होस्ट DNA स्ट्रँड जर घेतलं तर होस्ट DNA स्ट्रँडवरती ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसिन आणि थायमिन हा झाला तुमचा होस्ट DNA असा स्ट्रँड आहे. तर याचं पेअरिंग होताना ॲडेनाईनचं पेअरिंग थायमिनसोबत होतं, ग्वानाईनचं सायटोसिनसोबत, सायटोसिनचं ग्वानाईनसोबत, पुन्हा थायमिनचं ॲडेनाईनसोबत. हा तुमचा झाला मग प्रोब DNA. ठीक आहे, कळलं की कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्सच्या बेसिसवरती सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब दॅट पेअर्स विथ द कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स ऑफ द होस्ट DNA स्ट्रँड. आणि ॲज द रिझल्ट DNA hybrids that are formed on the nitrocellulose filter paper. हा सिंगल स्टँडर्ड DNA प्रोबचा आणि हा सिंगल स्टँडर्ड DNA होस्ट DNAचा याचं हायब्रिडायझेशन होतं आणि मग डबल स्टँडर्ड DNA का होतो, फॉर्म होतो ऑन द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. आणि रिमेनिंग सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब जो आहे फ्रॅगमेंट जे आहे ते वॉशअप होतात, ज्याचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होत नाही. ज्याचं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होत नाही असे एक्स्ट्रा DNA प्रोब जे आहे ते काय होतात, वॉश ऑफ होतात. ठीक आहे. आणि लास्ट आहे त्याच्यामधला लास्ट स्टेप, त्याला म्हटलं तर फोटोग्राफी असं म्हटलं जातं की नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर जो आहे दॅट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द एक्स-रे फिल्म बाय ऑटो रेडिओग्राफी. आणि म्हणून मग नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर जे आहे, या नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर किंवा नायलॉन मेम्ब्रेन जे आहे तो एक्स-रे फिल्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला जातो आणि द DNA बँड्स ड्यू टू द रेडिओक्टिव्ह प्रोब दॅट गिव्ह द फोटोग्राफिक इमेज ऑन द एक्स-रे फिल्म बाय द डॉक्युमेंटेशन. एक्स-रेवरती त्याचं काय होतं, डॉक्युमेंटेशन होतं. आणि द फिल्म दॅट इज ॲनालाइज टू डिटरमाइन द प्रेझन्स ऑफ द हायब्रिड DNA. म्हणजे आपला जो DNA आहे, आपला जो होस्ट DNA आहे त्या होस्ट DNAवरती कोणता बेस सिक्वेन्स प्रेझेंट आहे तो कशावरती, VNTRS वरती. VNTRS वरती ते आपल्याला कशामुळे माहीत होऊन जातं, मग प्रोब DNA मुळे माहीत होतं.
ठीक आहे. म्हणून या टेक्नॉलॉजीला म्हटलं तर DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं जातं. आणि DNA फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजी जी आहे याच्या ह्या 7 स्टेप्स आहे. पहिली स्टेप सांगितली होती कोणती, आयसोलेशन ऑफ द DNA. दुसरी स्टेप सांगितली रेस्ट्रिक्शन डायजेशन, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, साऊदर्न ब्लॉटिंग, सिलेक्शन ऑफ द DNA प्रोब, हायब्रिडायझेशन आणि लास्ट स्टेप आहे फोटोग्राफी. आता पाहायचं आपल्याला सगळ्यात शेवटचा पार्ट, त्याला म्हटलं जातं अप्लिकेशन ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. पहिलं जे अप्लिकेशन आहे DNA फिंगरप्रिंटिंगचं ते आहे फोरेन्सिक सायन्समध्ये. जसं DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे दॅट इज यूज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द रेप अँड सम कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. ठीक आहे. दुसरं आहे की DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे दॅट इज यूज टू फाइंड आउट द बायोलॉजिकल पॅरेंट्स ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ द डिस्प्युटेड पॅरेंटेज. तिसरं आहे की DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे दॅट इज यूज इन पेडिग्री ॲनालिसिस इन द कॅट्स, डॉग्स, हॉर्सेस अँड द ह्युमन. सगळ्यांमध्ये ज्याचा काय होतो यूज होतो. आणि दिस टेक्निक दॅट इज ऑल्सो यूजफुल इन द जिनॉमिक्स. जिनॉमिक्समध्ये सुद्धा याचा काय होतो यूज होतो. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला शेवटी डॉक्टर लालजी सिंगचा फोटो दिला आहे 1947 to 2017, फादर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इन इंडिया असं म्हटलं जातं. की ज्यांनी सगळ्यात पहिले की DNA प्रोब फ्रॉम द वाय क्रोमोझोम ऑफ द फिमेल बँडेड क्रेट स्नेक. मी जी तुम्हाला सांगितलं आहे तेच इथे दिलेलं आहे तुम्हाला की स्नेकमध्ये फिमेल जो राहतो दॅट हॅज XY अँड मेल हॅज YY क्रोमोझोम अँड द युनिक सेगमेंट दॅट आर ऑप्टेन फ्रॉम द क्रोमोझोम दॅट इज कॉल्ड ॲज द बँडेड क्रेट मायनर. मी बँडेड क्रेट मिनी सॅटेलाइट असं म्हटलं जातं. अँड दॅट वॉज यूज टू डेव्हलप द प्रोब फॉर द इंडिजिनस DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक. ठीक आहे. म्हणून कॉन्ट्रीब्युशन ऑफ द डॉक्टर लालजी सिंग जे आहे ते आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून त्यांना फादर ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक असं म्हटलं जातं. DNA फिंगरप्रिंटिंग इन इंडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. ही झाली अप्लिकेशन ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. आणि या ठिकाणी आपला जो चॅप्टर आहे हा चॅप्टर काय झाला आहे या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपला हा जो चॅप्टर आहे हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. एक चॅप्टर, फक्त एक चॅप्टर आतापर्यंत एवढ्या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेलं आहे. आणि लेक्चर होता चॅप्टरचं जे नाव आहे ते आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. जो 4th नंबरचा चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समधले जे सगळे पॉईंट्स आहे ते पॉईंट्स मी कवर केलेले आहे. जसं DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे की नाही आहे, ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट आहे, ॲव्हेरी McCarthy मॅकलिऑडचा एक्सपेरिमेंट आहे, हेर्शीचेसचा एक्सपेरिमेंट आहे आणि डायरेक्ट DNA पॅकेजिंग दिलं आहे. तर मी त्याच्या पहिले तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द DNA सुद्धा घेतलेलं आहे. कारण की DNA पॅकेजिंगसाठी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ DNA माहीत असणं आवश्यक आहे म्हणून. देन पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरिओट्स, पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरिओट्स. नंतर DNAचं रेप्लिकेशन घेतलेलं आहे ज्याला आपण सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन असं म्हटलं जातं. नंतर DNA जो आहे याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रोटीन सिंथेसिस दिलेलं होतं, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. तर त्याच्या पहिले आपण या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिसच्या पहिले आपण जेनेटिक कोड आणि tRNAचं स्ट्रक्चर जे आहे ट्रान्सफर RNA ज्याला म्हणतो ते शिकलेलं आहोत. नंतर प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, म्युटेशन्स अँड द जेनेटिक कोड, नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द जेनेटिक कोड पण शिकलेलो आहो. आणि त्यानंतर पाहिलं आता की ओपेरॉन कॉन्सेप्ट, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, नेक्स्ट ओपेरॉन कॉन्सेप्ट. त्यानंतर बघितलं आपण की लॅक ओपेरॉन, लॅक्टोजचं मेटाबॉलिझम ज्याच्यामध्ये होतं, रोल ऑफ द लॅक्टोज, देन झिनॉमिक्स, अप्लिकेशन ऑफ द झिनॉमिक्स आणि मग DNA फिंगरप्रिंटिंग आणि अप्लिकेशन ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. ठीक आहे. हा 4th नंबरचा चॅप्टर जो आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा इथे कंप्लीट झालेला आहे.